नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनेलमध्ये आपलं प्रतिवदा स्वागत आहे. तर आज आपण सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा AFMS भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. यासाठी अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, सर्व आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघूया. तर या पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसरसाठी भरती सुरू झालेली आहे. तर शॉर्ट सर्व्हिस कमिशन मार्फत याची जी निवड प्रक्रिया आहे ती शॉर्ट सर्व्हिस कमिशन मार्फत होणार आहे. तर खूप मोठी संधी आलेली आहे तुम्हाला आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती 3 ऑक्टोबर 2025 आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी डेट आहे ती 13 सप्टेंबर पासून सुरू झालेले आहेत अर्ज आणि याचे जे इंटरव्ह्यू संभाव्य तारीख आहे ती 11 नोव्हेंबर 2025 पासून इंटरव्ह्यू घेण्यात येतील तुम्हाला. आणि या भरतीसाठी एकूण 225 जागा खाली आहेत. त्यामध्ये पुरुषांसाठी 169 तर महिलांसाठी 56 पदे ची भरती निघलेली आहे. आणि यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे, ती म्हणजे एम-बी-बी-एस डिग्री धारक, फायनल एम-बी-बी-एस पार्ट 1 आणि पार्ट 2 प्लस नीट पी-जी 2024 किंवा 25 मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी पात्रता आणि पी-जी डिग्री धारकांना पुन्हा नीट पी-जी देण्याची आवश्यकता नाहीये. यासाठी लागणार जी वयोमर्यादा आहे, तर ती एम-बी-बी-एस धारकासाठी 30 वर्षे 31 डिसेंबर 2025 ते पी-जी डिग्री धारकांसाठी 35 वर्ष आहे. आणि याची जी इंटर्नशिप असणार आहे ती 31 जुलै 2025 पर्यंत पूर्ण केलेली असावी. नागरी नोंदणी एन-एम-सी, एम-सी-आय किंवा राज्य वैद्यकीय परिषदेकडून कायमस्वरूपी नोंदणी आवश्यक आहे. तर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता ती. आणि याचे वेतन श्रेणी बघायचं म्हटलं तर कॅप्टन किंवा नौदल वायुसेनेतील समकक्ष पद यासाठी मूलभूत वेतन आहे 61,300 आणि तसं मिलिटरी सर्व्हिस पेसाठी 15,500 आणि नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स एन-पी-ए प्रचलित दरानुसार भेटणार आहे. तसं वाहन भत्ता जिथे तुम्ही राहत असाल त्या शहरानुसार तुम्हाला वाहन भत्ता भेटेल. 3,600 ते 7,200 पर्यंत भेटू शकतो. त्याचा ड्रेस अलाउन्स 20,000 वार्षिक आणि महागाई भत्ता प्रचलित दरानुसार जशी महागाई वाढेल तसे तुम्हाला त्याचे वेतन भेटेल. तर हा फॉर्म भरण्यासाठी लागणार जे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे एक पासपोर्ट साइज फोटो आणि दुसरं जन्म किंवा 10वीचे जे प्रमाणपत्र आहे ते. तिसरं एम-बी-बी-एसचं अंतिम परीक्षेचं जे प्रमाणपत्र आहे ते आणि चौथं इंटर्नशिप प्रमाणपत्र, 5वं नीट पी-जी स्कोर कार्ड आणि 6वं पी-जी प्रमाणपत्र, 7 आधार कार्ड आणि हा फॉर्म भरण्याची जी फी आहे ती ₹200 अर्ज फी असणार आहे. आणि याची जी निवड प्रक्रिया असणार आहे ती नीट पी-जी गुणांवर आधारित शॉर्ट लिस्ट लागेल आणि दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल, आर-एन-आर दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे मुलाखतीच होणार आहे आणि ज्याची शारीरिक आणि वैद्यकीय फिटनेस तपासणी, तसंच किमान 50% मुलाखत गुण आणि वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. तर तुम्ही आणि यासाठी अर्ज कसा करायचा? तर आपल्या AFMSच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.